नवी मुंबईत राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोघंही पुन्हा एकदा संघर्षाच्या पवित्र्यात आहेत। नवी मुंबईत सत्तेसाठी शिवसेना घोडेबाजार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गैरहजर राहण्यासाठी 3 ते 4 कोटी रुपयांचा आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजीव नाईक यांनी केला। तसंच सिडको एमआयडीसी म्हाडा या ठिकाणी संचालक पद देण्याचा आमिषही दाखवल्याचा आरोप संजीव नाईक यांनी केला। तर संजीव नाईक यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांच्या आरोपात तथ्य नसल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी24 तासशी बोलताना दिली आहे। तुम्ही आमच्याकडे या, अमुक पैसे देऊ तर तुम्ही यायचं ना निवडणुकीला, ॲब्सेंट राहायचं, गैरहजर राहायचं आणि आम्ही जर इतकी अमाऊंट दिली तर तुम्ही मतदानही आमच्या बाजूने करायचं। ऑटोमॅटिक मतदान केलं म्हणजे तो अपात्र ठरतो आणि मग जी पोटनिवडणूक लागेल त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने तुम्हाला तिकीट देऊ। म्हणजे खरं म्हणजे हे राजकारण महाराष्ट्रासारख्या या राज्यामध्ये, पुरोगामी महाराष्ट्राच्या राज्याच्या अनुषंगानं मला वाटतं हे चांगलं नाही, एकंदरीत लोकशाहीला धोकादायक आहे असं मला वाटतं। बिलकुल यामध्ये कुठलाही तथ्य नाही, कुठलाही अर्थ नाही। यामध्ये एवढंच स्पष्ट होत आहे की स्वतःच्याच पक्षाच्या नगरसेवकांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि त्या नगरसेवकांचा यांच्यावरही विश्वास नाही, अशा प्रकारचं संशयाचं वातावरण त्यांच्या पक्षात निर्माण झालेलं आहे। त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यामुळे त्यांचं मला वाटतं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय आणि त्यातूनच अशा प्रकारचं भाष्य ते करतायत। त्यामुळे अशा प्रकारच्या भाष्याला, वक्तव्याला मला कुठल्याही परिस्थितीत काय गांभीर्याने घेण्याची गरज वाटत नाही। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।